नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील सिरीज ऑफ इंग्लिश इझी ग्रामर टॉपिक्स या अंतर्गत 22वा तास आणि त्यामध्ये आपण आता सी पार्ट बघत आहोत. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. मग या पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र बघा मुलांनो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप, वर्ब 3 म्हणजे वर्बचं क्रियापदाचं तिसरं रूप. आता या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि कर्त्यापुढे हॅड लागलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं की तो आपला टेन्स होणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. बघा पहिलं वाक्य, आय हॅड रिटन, वी हॅड रिटन, ही हॅड ड्रंक, शी हॅड संग, इट हॅड क्राईड, यू हॅड रिटन, यू हॅड रिटन. हे यू दोन अर्थी, एक एकवचनी आणि दुसरा अनेकवचनी यू. दे हॅड डन, त्यांनी पूर्ण केलं. आता बघा इथे वाक्य घेतलेले आहेत निवडक 10 वाक्य, ते आपण वाचूया. राहुल हॅड लिव्ड इन अमेरिका, राहुल अमेरिकेमध्ये राहत होता. हरी सेड आय हॅव रिटर्न अ लेटर. आता या ठिकाणी मुद्दाम हे दुसरं वाक्य घेण्याचा संदर्भ काय की आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असतो त्यावेळेला ह्या वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करताना सुद्धा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर करावं लागतं. आता बघा पहिलं वाक्य, हरी सेड आय हॅव रिटर्न अ लेटर. हरी म्हटलं की मी पत्र लिहिलेलं होतं. हरी सेड दॅट ही हॅड रिटन अ लेटर. मग या ठिकाणी आपण ज्यावेळेला डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो त्यावेळेला पूर्ण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ती वाक्यरचना करावी लागते. बघा आता पुढलं वाक्य तिसरं, इफ ही हॅड स्टडीड सिन्सिअरली ही वूड हॅव स्कोअर्ड मोर. जर त्याने सिन्सिअरली अभ्यास केला असता तर त्याला अधिक मार्क्स मिळाले असते. आय विश आय हॅड एक्सेप्टेड द जॉब बट आय डिड नॉट. आता बघा इथे म्हटलं आहे की माझी अशी इच्छा होती की कदाचित मी तो जॉब स्वीकार करायला पाहिजे होता, ॲक्सेप्ट करायला पाहिजे होता, पण मी केलेला नाही. बट आय डिड नॉट. येते लक्षामध्ये. बघा पुढचं वाक्य पाचवं, शी हॅड कम्प्लिटेड हर होमवर्क. तिने तिचा होमवर्क पूर्ण केला होता. ही हॅड फॉरगॉटन टू रिप्लाय. तो रिप्लाय द्यायला पूर्णपणे विसरला होता. आय हॅड गिवन 500 रुपीज टू हिम. मी त्याला 500 रुपये दिले होते. आय हॅड रिटन अ लेटर. मी एक पत्र लिहिले होते. महेश हॅड लेफ्ट बिफोर प्रशांत अराइव्ड. प्रशांत यायच्या पहिले महेश निघून गेला. इट हॅड क्लीन्ड द डिश. त्याने डिश साफ केली. येतं लक्षामध्ये. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड वाक्यात येणार आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप. पास्ट पार्टिसिपल आणि पास्ट टेन्स फॉर्म्स जे आपण व्हिडिओजमध्ये बघितले आहेत, आपण फक्त निवडक 25 घेतले होते, तर त्याच्या असं अनेक क्रियापदं आहेत आणि त्या क्रियापदांचे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल्स हे आपण अभ्यासू शकतो. तुम्ही या सूत्रांवरून टेन्सचा सराव सुरू ठेवा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.